मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे डे 4 ऑफ 30 डे चॅलेंज. तर आजचा डे आपण स्टार्ट केला होता. सकाळी हॉटेलवरती गेलो, हॉटेलवरती सगळं काम उरकलं, तिथनं घरी आलो. ब्लॉग थोडासा उशीर आला आज, कारण की रात्री एडिटिंग झालं नाही पूर्ण. एडिटिंग करून आत्ता सकाळी बरोबर 11:11ला ब्लॉग सोडला आहे. तर ब्लॉग नक्की बघा तो, आणि त्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला एक दाखवतो. मी आज जो शर्ट घातला आहे, हा शर्ट सानूचा फेवरेट शर्ट आहे. तिला हा शर्ट खूप आवडतो. त्याचं रिएक्शन घेऊया आपण तिला भेटल्यावरती. आता तर थोडंसं काम आवरणार आहे, मग आपण तिला भेटूया आणि तिचं रिॲक्शन घेऊया. तर मित्रांनो निघालो ऑफिसला. खूप ऊन आहे. अक्षरशः चटक्या बसतात त्या चटके. इतका ऊन आहे ना, अक्षरशः चटक्या बसतात ते. आता ऑफिसला निघालोय. ऑफिसवरचं काम आवरतो आणि भेटतो तुम्हाला परत. ऊन आहे बेकार. तर मित्रांनो आता घरापाशी आलोय, खाली पार्किंगला आहे. तर सानू येते, तिचं आपण एक काय रिॲक्शन देते बघू आपण. त्याची वाट बघतोय खाली, ते आल्यावरती दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आली आहे सानू, काय म्हणते बघू. तू हे का घातलंय? आज काय स्पेशल आहे का? काय सांगू स्पेशलचं? ना असे नवीन कपडे नाही घालत. तू का घातलंय? चांगलं वाटतंय ना? हो, पण हे माझं फेवरेट आहे, माहिती आहे ना. आज घालायची गरज नव्हती. का? जेव्हा मी सांगणार तेव्हाच घालायचं. मस्त आहे ना, काय वेगळं तुला काढावं लागेल. मस्त वाटतंय ना. खूप छान वाटतं. मस्त वाटतं. आणि तर तुम्ही नको बोलत जाऊ. आज मी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणते, चालू ठेव. आणि फर्स्ट ऑफ ऑल आता माझा क्लास झालाय. अच्छा. मी प्रियेशकडे आली आहे. प्रियेश मी इथेच सांगणार तू वरती जायचं, आवरायचं, पट करायचं. आता मी वरती आले तर तू टाइमपास करत असतो. चालेल, तू काय आणलं ते पहिलं दाखव. एक मिनिट. पाठीचा नंबर, हळू. बापरे, बघ. काय आणलंयस? लोक बोलतील होता खाली खाली. हे काय पनीर चिल्ली? पनीर चिली नाहीये. अरे मी आजारी पडन रे. का? अरे तू कसं काय एवढं प्रेम तुझं चाललंय? सिरियसली? नाही खरंच आजारी असे पडन लोक मी. बोलतात म्हणून मी काय बनवत नाही. लोक मित्रांनो, तर हे नुसतं बरोबरच दाखवणं आहे. हे आधी स्वतःच खाऊन जाईल सगळं. हा ते पण खरं आहे. पण एवढं मला खरंच मला ताप आलाय का म्हणा, तुला नाही मला आलाय का? भाजलं. अरे काय म्हणजे, थँक्यू. वेलकम वेलकम. रडू नको, रडू नको, रडू नको. मी तुला एक सांगू का, तू आज बघ मला कॉल केलता दुपारी हां की सानू ये तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. हां. तर मी अख्खा क्लासमध्ये घरी आणि गाडीवर येताना हाच विचार करत होते की मला वाटलं की तू माझ्यासाठी कोचची पर्स आणली आहे. काय म्हणली? कोचची पर्स आणली मला वाटलं, पण तसं काही नव्हतं. मग हे चांगलं नाहीये का? हे छान आहे, मग पण मला वाटलं सरप्राईज नाही म्हणजे मी सरप्राईज दिले का असं का? नाही. मग मी घालू शकतो हो, घालू मग शकतो, पण जेव्हा आपण गोल्ड आणणार तेव्हाच. असं रोज नाही घालू शकत. तर कळालं? मित्रांनो, त्यामुळे याला काही सरप्राईज देत नाही मी. हे असं ठीक येईल आहे, ती जाऊ बॅग दे. आता त्याची बॅग. कोचची बॅग तर मी रडेल. मला रडून आली तरी मी रडेल. चला जाऊ दे, इले आता काहीतरी ओव्हर बोलायला लागले. बाय. हे मित्रांनो दाखवण्यापुरते बघा, हे काय आहे माझ्या हातामध्ये पर्यंत सगळं. हे असं आहे सगळं, जिम बॅग हे. मित्रांनो, तर माझं आता आवरून झालंय आणि सानू खाली थांबली आहे पार्किंगला, वाट बघतीये. ती आवरून आली ती. आता माझं आवरून झालंय. हा माझा आजचा आउटफिट आहे रनिंगसाठी, आणि रनिंग करूया. आणि आज आहे डे 4 30 डेज चॅलेंजचा. तर व्लॉग पूर्ण बघा, आणि आता आपण हा डे पूर्ण करूया आणि आपला गोल अचीव करूया. चला. तर मित्रांनो, आम्ही आलो आता रनिंगला. तर घरापासून माझ्या 100 मीटरवरती मोकळं ग्राउंड आहे, मोठं ग्राउंड आहे.
तर गावात रनिंग आहे, मोठं राऊंड आहे, 1 किलोमीटरचा राऊंड असेल, 2 किलोमीटरचा राऊंड असेल. तर रनिंग स्टार्ट करूया. वॉर्मअप केलेला आहे, रनिंग करूया. रनिंग नाही करणार आहे, आता जे तू काम केलंयस माझ्यासोबत सायकलिंगचं त्याच्यामुळे मी रनिंग नाही करणार. आवाज नाही आला तुझा, मी वॉक करणार. वॉक तुझा आवाजच नाही आला. आता काय म्हणली ना ते मी पण नाही ऐकलं आणि आपल्या सबस्क्रायबरने पण नाही ऐकलं, कोणीच नाही ऐकले. कशी काय वॉक करशील तू? मी असताना नाटकं चालू झालेली आहेत. रनिंग चालू करूयात. आता म्हणली नाही करणार आणि मला झाली चालू. फ्रेंड्स आता हिला पळवतो, तुम्हाला दाखवतो थांबा आता. मित्रांनो ते बघा आता प्रियश आहे कसा पळतोय बघा. कम ऑन प्री. चल कमॉन, नाही चल कमॉन सानू. चल कमॉन. भरपूर सानू पण पळते. कमॉन 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 चल. थँक्यू प्री. येस कम ऑन. सो इथे आम्ही आमचं रनिंग सेशन एंड करतो. आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा, आम्ही कुठेतरी जाणार आहे आज. चलो प्री, लेट होतंय प्री, चल चल पटकन. चला का शर्ट अख्खा शर्ट घेतला अख्खा. इकडे फ्रेश एव्हरग्रीन. तो एक आउटफिट चेक. सोड्याने वेअर केलाय आज आम्ही दोघांनी. पटपट आवर. काय खातोयस? वुड यू लाईक टू शेअर? पनीर आणि प्रोटीन. बघू. नाईस. कसं बनवलंय? मस्त आलं. मी एक व्हिडिओ काढलाय एडिट करताना जो आपण टाकणार आहे त्यात, की प्रियसची रिॲक्शन बघू. पाहिजे तशी रिॲक्शन नाही भेटली. मी परत विचारते, थांब. पनीर आणलं आता माझ्यासाठी आणि प्रियससाठी. मी काहीतरी हेल्दी बनवणार आहे. सो येस, हे असं काहीतरी बनतं आहे. होप सो प्रियश लावलेलं आपलं रेडी झालं आता. येस, तर जाऊया प्रियसची रिॲक्शन बघू. प्री कसं आलंय? एक नंबर. एक नंबर. किती ते स्क्रिप्टेड. छान आहे ना तुला? आवडलं की मी हाच म्हणतो ना, आवडलं. नाही आवडलं तोंड म्हणतो ना आवडलं. पुकी खा पटपट. कॅन यू सी द टाइम? मित्रांनो आम्ही आलोय आणि नेहमीप्रमाणे उशीर झालाय. त्याच्याशिवाय आपण मूवी बघत नाही जोपर्यंत आपण 10 मिनिटं लेट जातो. नेहमीप्रमाणेच येते. प्रियेशमुळेच होतं हर टाइम. माझ्यामुळे सानमूळ झाले. प्रियेश तुला पण माहिती आहे तुझ्यामुळे होतं लेट एव्हरी टाइम. गाईस प्रोटीन पितो, गाईस प्रोटीन. नको चिडू नको ना, जाऊ ना. बघू जातो वरती. आता राहिलेलं जे मिस झालंय ते आम्ही ह्याच्यावरती बघेल, नंतर टी व्हीवरती किंवा फोनवरती बघेल. सॉरी, आता बघतो आम्ही. जर पिक्चर अर्धा झाला असेल तर परत त्यांना लावायला होतो. चला मित्रांनो, याचा स्पीड बघा केवढा आहे चालायचा. उशीर झाला म्हणून पटापटा चालली.
खूप स्पीडने चालते. इथं पळते का बघू आपण, इथं पळत जाते का बघू. तीन शोधात वेळ घालवणार आहेस का प्री? ऑडिओ फोन इकडे असेल मे बी. ते बघ तिकडे आहे. चल आता इंटरव्हल आहे म्हणून आम्ही आलतो थोडा वॉशरूम ब्रेक घ्यायला. मध्यंतर. आणि आम्ही डाएटवाले म्हणून आम्ही काय खाणार नाहीये. पिक्चर खूप मस्त आहे. प्री तुला कसं वाटलं? जे पण जात असेल त्याने टिश्यू कॅरी करा, का तर मी आणि प्रियस तर खूप इमोशनल होतोय सारखं. स्टेट येऊन चालू. एक नंबर. तर आता आमचा मूवी झाला आहे आणि आम्हाला मूवी खूप जास्त आवडलाय. बिकॉज त्याच्यात एकदम म्हणजे रिअल असं फील येतो. रिअल आपल्याला फील होतं. मग आपल्याला पण आठवतं अरे आपल्याला पण असं एक्सपिरियन्स आलाय. हो ना, बरोबर. आणि मी तर मला खूप तर मानते आलाय. का आता मला माझ्या रिअल लाईफ मध्ये पण असं खूप म्हणजे एक्सपिरियन्स आले. आता मला पण आलाय. आता काही लोक बोलतील की हे खोटं बोलतात काय बोलतात, पण ज्याला एक्सपिरियन्स येतो ना तेच लोक म्हणजे सांगू शकतात. बरोबर. तर तुम्ही पण नक्की बघा. 100%. मला आलाय, भरपूर अनुभव आलाय. मला पण. मित्रांनो, हा ब्लॉग इथं आपण एंड करूया. जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण वाजवा. आणि असे रोजचे कंटेंट मला भेटत जाईल. आज आपण डे 4 हा कंप्लीट केलेला आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये डे 5 मध्ये. ओके बाय. गुड नाईट. बाय.